आणि सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहोत। ॲडव्होकेट आसिम सरोदे यांसंदर्भातली आसिम सरोदेंची सनद आता 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात केलेलं विधान आसिम सरोदे यांना आता भोवलंय। 19 मार्च 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या जनता दरबारामध्ये जनता न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सरोदे यांनी राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विधान केलेलं होतं। यानंतर राजेश दाभोळकर यांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या शिस्तपालन समितीसमोर आसिम सरोदे यांची तक्रार केलेली होती। 3 सदस्यीय समितीने त्यानंतर सरोदे यांची सनद आता 3 महिन्यांसाठी रद्द करत त्यांना 25,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। पुन्हा न्यायालय किंवा घटनात्मक पदावरील व्यक्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य न करण्याची ताकीद देण्यात आली आहे। दरम्यान या महिन्यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पार पडणार आहे। मात्र सनद रद्द केल्यामुळे आसिम सरोदे या सुनावणीसाठी अनुपस्थित राहतील अशी एक शक्यता आहे। तर या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आपण बातमी पाहतोय। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या पुढच्या महिन्यामध्ये निकाल येणार आहे। या निकालाच्या दरम्यान आता आसिम सरोदे त्या ठिकाणी नसतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येते, कारण त्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे। सरोदेंची सनद ही 3 महिन्यांसाठी आता रद्द करण्यात आली आहे। तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात त्यांनी विधान केलेलं होतं आणि हे विधान आसिम सरोदे यांना भोवलेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी तक्रारदार राजेश दाभोळकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। त्यांनी या विधानांविरोधात तक्रार केलेली होती। तर 19 मार्च 2024 मध्ये उद्धव ठाकरेंच्या जनता न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सरोदे यांनी राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विधान केलेलं होतं आणि याच विधानांसंदर्भातली तक्रार दिलेली होती राजेश दाभोळकर यांनी। आणि राजेश दाभोळकरांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या शिस्तपालन समितीसमोर आसिम सरोदे यांच्या संदर्भातल्या या विधानांची तक्रार केलेली होती। त्यानंतर 3 सदस्यीय समिती गठीत झाली। सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय या समितीने घेतलेला आहे। आणि आपण फोनवरून सध्या जोडले जाऊया। राजेश दाभोळकर आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। दाभोळकरजी, आपण तक्रार केलेली होती आसिम सरोदे यांच्या संदर्भातली आणि निर्णय झालेला आहे। आसिम सरोदे यांची आता 3 महिन्यांसाठी सनद रद्द झाल्याचं कळतंय। नेमकी ही तक्रार काय होती? तक्रार ही होती की लोक न्यायालयामध्ये आसिम सरोदे यांनी न्यायालयाच्या विरोधात आणि राज्यपालांच्या विरोधात एकदम आक्षेपार्ह बोलणं त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं। तो विषय आपण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण या विषयामधली तक्रार केली आणि ज्या वेळेला एखादा न्यायालयाचा निर्णय होतो त्या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल डायरेक्टली बोलणं हे चुकीचं आहे। न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर तुम्हाला संविधानाने अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्ही त्या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकता, परंतु त्याविषयी प्रेस कॉन्फरन्स घेणं, न्यायालयाने दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगणं, अशा गोष्टी हे ॲडव्होकेट सरोदे करत होते, जे अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे सामान्य जनतेचा न्यायालयावरचा विश्वास हा उडू शकतो, अशा पद्धतीचं विधान हे आसिम सरोदेने केलेलं असल्यामुळे ॲडव्होकेट म्हणून ज्या काही गोष्टी आम्हाला आखून दिलेल्या आहेत त्यांचं उल्लंघन होतं। त्यामुळे त्याविषयी आपण बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये या सर्व विषयामध्ये तक्रार केली होती। ती 3 सदस्यीय समितीमध्ये या सर्व विषयामधला निर्णय झाला आणि त्यांना 3 महिने हे सस्पेंड करण्यात आलेले आणि 25,000चा दंडही ठोठावण्यात आलेला आहे। राजेशजी, आपण सांगितलं की वकिलांना एक चौकट आखून दिलेली असते आणि त्याचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे। मात्र आसिम सरोदे सुद्धा एक निष्णात वकील आहेत आणि हे सगळं वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी याचा विचार नसेल केला का? तुम्हाला काय वाटतंय? नाही, हे बघा, ऍक्च्युली ते त्या व्यक्तीला कळलं पाहिजे, ते त्या ॲडव्होकेटला कळलं पाहिजे। आपण ॲडव्होकेट आहोत, पण राजकीय इन्फ्लुएन्स त्याच्या मागे काही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता म्हणून हे वक्तव्य केलं असं तुम्हाला म्हणायचंय? स्वाभाविक आहे, त्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकन्यायालयाचा वक्तव्य केलेलं आहे। त्याच्यानंतर त्याने प्रेस कॉन्फरन्स पण त्याची घेतलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की
त्याचं पॉलिटिकल बेनिफिट कुठल्या तरी पक्षाला देण्यासाठी याने या गोष्टी केल्या ज्या अतिशय चुकीच्या आहेत. बरं, जेव्हा अशा केसेस होतात राजेश दाभोळकरजी, त्यावेळी त्यांच्याकडे आता आसिम सरोदेंकडे पर्याय काय असू शकतात? म्हणजे ते कोर्टात जातील या विरोधात, या निर्णयाच्या विरोधात काही अपील करतील, काय नेमके पर्याय असतील? याला पर्याय आहे, ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि याविषयी भांडू शकतात की बाबा हा निर्णय चुकीचा झालेला आहे, आमचं सविस्तर ऐकून घ्यावं, असं ते करू शकतात. ठीक, म्हणजे न्यायालयाने प्रत्येक गोष्टीला काही ना काही पर्याय ठेवलेले आहेत. जी, ठीक, ते करू शकतात. अगदी धन्यवाद. आपण बोललात झी24 तासकडे आपण प्रतिक्रिया दिली. तर राजेश दाभोळकर आपल्या बरोबर होते, तक्रारदार, आणि या संदर्भात आता आसिम सरोदे यांची काय प्रतिक्रिया येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.